नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे। 20 फेब्रुवारी रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे। ही एकादशी जया एकादशी या नावाने ओळखली जाते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते। असे म्हटले जाते की या व्रतामुळे भूत पिशाच आदी योनीतून मुक्तता मिळते। जया एकादशी ही 20 फेब्रुवारी म्हणजेच आज मंगळवार रोजी आलेली आहे। एकादशीच्या व्रतामुळे मन आणि शरीर एकाग्र होते। प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे। जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असंच पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरात नको असलेली निगेटिव्ह ऊर्जा असेल, जर का शनिदोष असतील, पितृदोष असतील, कर्जबाजारी असाल, तर यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे। तर ही वस्तू कोणती अर्पण करायची आहे आणि कधी करायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 4 वाजेनंतर तुम्ही 7-7:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात। या उपायामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, आपल्या सर्वांना माहिती असेलच। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पितृदोष असेल तर त्यासाठी देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाचे उपाय करायचे आहे, कारण पिंपळाच्या झाडावरती आपल्या पितरांचा वास असतो असं देखील म्हणतात। पिंपळाचे झाड हे अतिशय पवित्र मानले जाते। या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने अनेक फायदे होतात। तसेच शनी दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते। पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे। पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे। यामुळे आपली 7 जन्माची दरिद्री नष्ट होणार आहे। आपल्याला अगोदर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना धूप दीप लावून त्यांची पूजा करायची आहे। त्यांना अष्टगंध, हळदी कुंकू, पिवळे फूल, त्याचप्रमाणे पिवळ्या कलरची मिठाई किंवा पिवळ्या कलरचे फळ तुम्हाला अर्पण करायचे आहे। भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे। आजच्या दिवशी तुळशीचं पत्र, तुळशीचं पान हे तोडायचं नसतं। तुम्ही जिथे फुलहार मिळतात त्या दुकानातून विकत आणून हे तुळशीपत्र तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात। तुमच्याकडे जर का भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर आपल्या देवघरात असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकतात। यानंतर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। 4 वाजेनंतर 7-7:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात। यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा म्हणजे तुम्ही पंती घेऊ शकतात। यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे। शक्य झाल्यास तुम्ही गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा बनवू शकतात। हा दिवा तुम्ही चौमुखी दिवा देखील बनवू शकतात किंवा मग तुम्ही पंती घेतली तरी चालेल। यामध्ये डबल वातीची एक वात करायची आहे आणि मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे। आता हे तिळाचं किंवा मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही साधं तेल घ्या, यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तरी चालणार आहे। आणि असा हा दिवा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे। दिव्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावर हा दिवा ठेवा आणि हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 11 गोल प्रदक्षिणा मारत अर्पण करायचं आहे। प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे। पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तुमच्या काही इच्छा असतील, अडचणी असतील तर त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहे। तुम्हाला पितृदोष असेल तर तो नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे, किंवा मुलांची पतीची प्रगती होऊ दे, घराची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे।
त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीच्या काही समस्या तुम्हाला असतील, पैशांच्या समस्या असतील तर त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। बघा, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे आणि पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो। या दिवशी जर का तुम्ही भगवान विष्णूंची पूजा केली तर बघा, भगवान विष्णू आणि त्यांच्याबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे। प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि ह्या उपायाने आपल्याला खरंच 100% रिझल्ट मिळतात। फक्त आपण हे उपाय श्रद्धेने सांगितलेल्या वेळेत सांगितले आहे तसे केले पाहिजे। भक्तिभावाने केलेली सेवा याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळतं। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याप्रमाणे शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।